अच्छा, कोणाला तरी पाठवायचं आहे का? म्हणून तू कपडे घालून राहिला का? मला वाटलं दुसऱ्या गोष्टीसाठीच घालत आहे तू कपडे. काय गोष्ट फॉलोअर्स सांगायला लागेल ना किती झाले. हा फॉलोअर्स ना. अरे यार 1 मिलियन एनर्जी. नमस्कार अँड गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजचा दिवस खूप 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 जास्त स्पेशल आहे सगळ्यांसाठी. आमच्या सगळ्यांसाठी खूप जास्त स्पेशल आहे. माझ्या अहोंसाठी तर खूपच जास्त स्पेशल आहे. कारण इतक्या वर्षानंतर जवळपास आता त्यांना युट्यूब सुरू करून आणि इंस्टाग्राम सुरू करून पुष्कळ वर्ष झाले आहे. 10 वर्षापासून त्याच्यामध्ये स्ट्रगल करत आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून ते एकदम शिकत 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 ते आजपर्यंत इथे पोहोचलेले आहे. त्यासाठी त्यांना खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन. माझ्याकडून तर खूप सारं प्रेम आहे आणि बाकी लोकांकडून पण त्यांना खूप सारे कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज आले आहे. खूप सारे त्यांना विशेष करत आहे. सगळेजण इतके खुश आहे आणि पर्सनली मला माझ्या नातेवाईकांचे पण फोन येऊन गेले. कारण त्यांच्याकडे माझ्या अहोंचा नंबर नाही आहे, म्हणून ते मलाच फोन करून कॉंग्रॅच्युलेशन करत आहे. तर आज आहे आमच्याकडे सेलिब्रेशन बिकॉज कारण माझ्या अहोंचे आज 1 मिलियन फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे. मी विचार करत आहे की त्यांना कसं सरप्राईज द्यायचं, काय करायचं. आणि मी आहे प्रेग्नेंट, तर मी कुठे बाहेर पण जाऊ नाही शकत, काही करू पण नाही शकत. सो मी विचार केला की आमच्याकडे मॅनेजर मॅडम आहे काव्या. सो मी तिला फोन केला आणि म्हटलेलं आहे की तू सगळं हँडल करून घे आजचा दिवस. तर आता ती घरी पण येणार आहे, तर मी तिला सगळं काही सांगणार आहे की काय काय करायचं, कसं कसं करायचं. तर तिच्याकडूनच करून घेणार आहे सगळ्या गोष्टी. इथे त्याला कपडे सिलेक्ट करून देण्यासाठी चांगलं वाटत आहे. ब्लॅक पॅन्ट का नाही घातला? ब्लॅक पॅन्ट नाही म्हणतो. नाही असं काही नाही. अच्छा, कोणाला तरी पाठवायचं आहे का? म्हणून तू कपडे घालून राहिला का? हो, शो आहे परवा मम्मीचा. मला वाटलं दुसऱ्या गोष्टीसाठीच घालत आहे तू कपडे. काय गोष्ट ठीक आहे. दुसरी काय गोष्ट परीक्षेत प्रेग्नेंट आहे का? तू होणार आहे का प्रेग्नेंट? तुम्ही होणार आहे का? बिरुवे भावा अबे आणि होणार आहे. तू गावाकडे चेक करून घे बाबा. तू चेक कर. अरे तू चेक कर आहे ना, काय ब्लॉग टाकला होईल यार प्रेग्नेंट. आता माझे दोघेही प्रेग्नेंट असते. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी 1 मिलियन फॉलोअर टू यू. अबे तो यम Right मोठा लाव पाहिजे ना, होता. right. 1 लाख. मी म्हटलं हा वनचं एवढं काही महत्व नाही, यम मोठा करायचा होता आज. यम त्याला भेटला नाही मोठा. हो, पण आज त्याचं महत्व आहे. ही आकडे हिलते रहेंगे अभी. यमचं महत्व ना मीच उभी राहते तिथं. नाही नाही, महत्व माझं आहे. यम मी उभी राहते म्हणजे तिथं. माधुरी. अच्छा, लक्षात वन नाही आलं. माधुरी. आज 1 माधुरी फॉलोअर्स झाले. माधुरी म्हणजे मिलियन. मग एवढा सारा आवाज ऐकून हे हल्ला. अरे हल्लं का त्याने म्हटलं अंदरून Congratulations. हॅपी बर्थडे 1 मिलियन असं म्हटलं त्या अंदरून. सगळ्यांना ओरडले ना तर एकदम अंदरून लात मारली म्हणते. मी पण म्हणते हल्लं आहे अजून हल्ला. म्हणजे माझं नाव एमोज ठेवा म्हणते मग. नाही. एक एमटी का आम्हाला. अरे आतापासून हे 11 मिलियनची प्लॅनिंग करून ठेवली का? येस. केक बढिया आवडला मला. हा हे आयडिया खूप आवडली. म्हणजे साईज आहे ना केकची आणि तो चॉकलेट आहे तर एकदम बढिया काम करते. साईज वर जाऊ नका, महागाचा केक आहे. हे बिन पिकलेल्या शिमला मिरच्या आहे. शेवटी नुकल्याची करत असते तो करतच राहते. काय आणलं? तरी ती रील अशी सध्या खूप चाललंय व्हायरल मध्ये. असं तर करते झपकन. किती म्हटलं की नाही मला ते करायचं आहे म्हणून. करणार कोण आहे? मला दुःख होऊन राहिलं ते पाहून. तर ते त्यासाठी आहेच नाही. ते फक्त हमारे शौक कैसे पता है क्या, हमको करना कुछ नहीं रहता, वो उड़ाने में मजा आएगा. बस एवढंच. काय म्हणते, अगं कशाला ऑर्डर करता म्हणते, वायाच तर जाईल म्हणते ते. मला काव्याने विचारते, मी मसाज करून आलो होतो सर. म्हटलं अंदर नको येऊ. ते चॅम्पियन बोलू का म्हटलं कशाला. म्हटलं काही गरज नाही फालतू पैसे उडवायची. मग हिनं काय म्हणते वर युवराज आला असं म्हणते खाली, तर आपण लवकर जाऊ म्हणते. मग तो परीक्षेत म्हणते नाही आला म्हणते. मग याचा फोन आला की अरे युवराज आला म्हणते. तर तो म्हणे की पावसामुळे थांबला म्हणे. तो पावसामुळे थांबला म्हणे, आला नाही म्हणे.
दरवाजात येऊन लुप्यानं असं केलं का आला आता असं थांबला असं असं करणार. म्हटलं ये ना काहीतरी लपवलं. आणि काहीतरी लपवलं म्हणजे काय, आमचं 2 दिवसाआधीच मी जाऊन आलो जेवायला, तिथे एक रील पाहिली. म्हटलं एक रील पाहिली का, तो म्हणे हा ते अॅनिव्हर्सरीची. तो म्हणे हा मी पाठवली. म्हटलं तू नाही पाठवली. तर आम्ही दोघांना ते पाहिलं. मग म्हणे मस्त आहे ना ते, आता म्हणे लग्न झालं, आता कोणी काही म्हणणारही नाही म्हणे. त्याचा व्हिडिओ काढला तर म्हटलं हो. मग आता जेव्हा तो उठला सुटला जिथे तिथे बॅग घेऊन फिरत होता, म्हटलं येले जे करायचं आहे तो करतेच. मला त्यानं सांगितलं नाही, तो बोलला नाही, पण तो बॅग घेऊन फिरत होता जिथे तिथं. बरोबर पकडलं. पहिले पप्पाचा फोटो, पप्पाला जास्त वेळ सहन नाही होत. पप्पाला पायाचा त्रास आहे, पहिले बिठा देते उनको. त्यांचं माझ्यासारखं कपडे घालणं जीवावर येते. आम्ही फक्त व्हिडिओ पुरतेच कपडे घालत असतो ना. फोटो काढून घेऊन पहिले चांगली काढची चाटजीपली पेक्षा. यम नाही दिसत आहे यम. यांनी दिसत एम दिसला पाहिजे रे, वरून काढ वाटलं तू सेंटर मध्ये. अरे फॉलोअर्स तर सांग. मला फॉलोअर्स सेंटर मध्ये किती झाले? फॉलोअर्स ना. अरे यार 1 मिलियन. एनर्जी. उडा द्या ना आपण भेटत कोणाला. म्हणतो त्याच्या घरच्यांना सगळ्या द्यायची. काय करायची सवय आहे. असं थोडी बिग बॉस मध्ये जाईल. कॉन्ट्रोवर्सी करायला लागते ना. सहसा मी सांगत राहतो पप्पाला काय बोलायचं. पप्पा आज बोलले मला काहीतरी बोलायचा, मी बोलू का म्हणे. म्हटलं बोला. अरे ज्यानं माझ्या मुलाला नाव ठेवले ना, त्याच्या तोंडावर चपरा काही. केक मस्त आणला पण. किरण मुळे आणला ना. किरण म्हणत होती नेहमी काय ते हवाला केक कधी आणतो म्हणून खायची इच्छा होत आहे. तुला नाही चालत. तो केक पाहून मला खूप अशी इच्छा होती, कधी कट्टेन कधी खाते. तिला गोड जास्त चालत नाही. सकाळीच पुरणपोळी खाल्ली आहे तिनं, सोबत त्या दह्यात साखर टाकून. दही नाही खाल्लं मी आज. दही काही नाही नाही खाल्लं? होत, चालते तिला सांग. गोड तेवढं गोड चालते. आज दही नाही खाल्लं. या दोघीचं कायच करावं. नाही, हिलाही नाही, शुगर भांगे. नाही हे असं असलं ना तर मन नाही मारावं माणसानं. असं करत करत काही खाईन ते. चालते आजच्या दिवस है ना रे. एवढं 1 मिलियन झाल्यानंतर नाही खाणार का? नवऱ्याचं 1 मिलियन झालं ना म्हणा. नवऱ्याचे नाही, नवऱ्याच्या फॅमिलीचे झाले. ते कधी माहिती का कोणाला मी जेव्हा सांगतो ना प्रमोशन येतं ते एवढे फॉलोअर्स आहेत, एवढे फॉलोअर्स आहेत, तर लोक असे नाही पकडत की याचे 1 मिलियन आहे, याचे 3 मिलियन आहे. तर ते असे पकडते, अच्छा याचे 1 मिलियन, याचे 3.5 मिलियन, याचे 70,000, म्हणजे जवळपास 14-15 लाख फॉलोअर आहे म्हणजे तुमचे. म्हणजे सगळे मिळून. आणि युट्यूबचे वेगळे 2-3 मिलियन, 2-2.5 मिलियन तर आमचे ऑलरेडी झाले. सासऱ्यांनी लांगडी दाखवतो चालेल तुला. पहा मला गिफ्ट देणं किती फायदेशीर आहे. मी 4 जागी प्रमोशन करतो का मला कोणतरी काहीतरी दिलं म्हणून. मग करणं प्रमोशन राहिलं ते असंच करून दाखवत जा ना. असं ते दाखवलं मी, रील टाकली ना, रील मध्ये समजलं की आपण घरी कोण सेलिब्रेट करत आहे. नाही. समजायचं काय त्याच्यात, मॅडम को बाहेर नाही जा सकते इसलिए माय मॅनेजर घुमून फिरून पहिले तिचा विचार करते, मग माय विचार करते. माय मॅनेजर होती ते पहिले छीनली उसने. हा मी तुला हा केक नाही आवडत? नाही आवडते मलाही सांगायचं होतं. हा मी काल रील टाकली आमची कोणता अधिक मासची रील टाकली. मी म्हटलं यावेळेस काय करतो, सगळ्या वेळेस अशा कमेंट येते की यार किती चांगला नवरा आहे, किती चांगला जवई आहे, अशा तसे. यावेळेस अशी टाकतो की सासऱ्याकडून मी रिंग घेतली बा. मग 4-4 वेळा मध्ये मेन्शन केली त्याच्यात रील की लोकांना दिसली पाहिजे रिंग, आणि असं म्हटलं पाहिजे. नवराही नाही यावेळेस बायकायले की पाय त्याच्या सासऱ्याने एवढी मोठी रिंग दिली असं तसं. पण गेमच पलटला, उलटा झाला. तिथं मी सगळ्या जागी असं केलं ना की किरण बस तू, किंवा लेट असं, किंवा सासूबाई पायाला हात नका लावू. गेम उलटा झाला, डबल त्याचीच व्हायरल झाली ते. पहा ते सासूबाईले पायाला हात नाही लावू देत तो. तिले पाय प्रेग्नेन्सी असं नाही करत होते. आणि अचानक काल रात्री 9,97,000 फॉलोअर होते. मी हे रील अपलोड करून झोपलो आणि मला सकाळी काव्याचा फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं काय तरी बा तुमचे 1 मिलियन झाले ना. म्हटलं हे फिरकी घेऊन राहिली, महिनाभरापासून 4,000 फॉलोअर नव्हते वाढून राहिले, रात्रभरात 3,000 कसं काय वाढले. तुला कालच मेसेज केला होता. यानंच मेसेज केला म्हणजे काऊन मेसेज यानं म्हणजे त्याचं नाव घेणं परीक्षितनं मेसेज केला म्हणा. आवाज ओळखते ना. तर तेच म्हणणं होतं. तर एकदम सकाळी मग मी फॉलोअर पाहिले आणि असं वाटत होतं की झाले फॉलोअर, आणि फॉलोअर होऊन अजून 1,800 फॉलोअर झाले होते. म्हणजे रात्रभरात 5,000 फॉलोअर वाढले त्या एका रीलनं. हा पण मग जसे झाले मला वाटतच नव्हतं का 1 मिलियन झाले. मला असं वाटत होतं की मेरे को कुछ अलग क्यों नहीं फील हो रहा है, मेरे को वैसा ही फील हो रहा है.
मग सगळ्याचे कॉल आले, अक्षय भाऊचा कॉल आला, म्हणे कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं अक्षय भाऊ असं मुरदळल्याच वाटू राहिलं म्हटलं मला. सफर इम्पॉर्टंट आहे. हा, सफर इम्पॉर्टंट नाही, मंजिल इम्पॉर्टंट नाहीये. पण मग नंतर मला अद्या आला, अद्यानं मला एक प्रश्न विचारला आल्यावर. तोपर्यंत मी नॉर्मल होतो, पण अद्यानं आल्यावर मला एक प्रश्न विचारला, म्हणे शशांक दादा सगळं आठवत असेल ना म्हणे, कोण काय काय म्हटलं होतं, कसं कसं झालं होतं, कोणता काय काय सेलिब्रेट केला होता. त्याच्यानंतर मी 2 मिनिटं शांत झालो आणि मला सगळं आठवायला लागलं की किसने क्या क्या बोला था. हा, आणि कधी कधी एकटं सेलिब्रेट केलं होतं. मग मला ते रील दिसली 20,000ची, वरच हायलाइट मध्ये होती. साला म्हटलं तेव्हा मी केक कापताना एकटा केक कापून आलो होतो ना, सगळ्यांना त्या टाइमला लागली होती की इकडून बी वाट लागली होती, जॉबची बी वाट लागली होती, तिकडून सासरकडचे बी लग्न नव्हते लावून देऊन राहिले, सगळीकडून भेटलो होतो. पण त्या दिवशी मग असं झालं होतं की चलो जानो खुदी सेलिब्रेट करते. पण त्या दिवशी मी थांबलो नाही, त्याचं मला चांगलं वाटत होतं. मग त्या दिवशी मग मला हळूहळू चांगलं वाटायला लागलं की हा इसको जवाब देना था, उसको जवाब देना था, उसको जवाब देना था. झुकने का नहीं, लाइफ में चलते रहने का, बेटा क्यों सरकाने का. तर मला एवढंच सांगायचं, तुम्ही जर आता कोणत्याही गोष्टी, मी व्हिडिओची गोष्ट नाही करत आहे, कोणतीही गोष्ट करत आहे तर कन्सिस्टन्सीने करत राहा. उसका फल मिलता है, कभी ना कभी तो मिलता है, पर वो छोडो मत. बस एवढंच. नाही तर मग असं नका करू की उड्या मारत आहे, इकडून तिकडे उडी, तिकडून तिकडे उडी, तिकडून तिकडे. नाही होता भाई, बिझनेस वालों का तो नहीं होता. जॉब वाले उडी मारूनच अप्रुव्हल घेते, काय म्हणते अप्रेझल घेते. पर बिझनेस वालों ने डटे रहना है, बस इतना ही बोलना है. वी आर प्रेग्नेंट गाइज. पागल काय वेस्टर्न विचार करा, बाप एवढा क्रिएटिव्ह आहे, ते कोणाचं फुटलं, बेबी किती क्रिएटिव्ह निघाल. असं नसते काही पण, असं असते. फोटो घेऊन घे, फोटो घे. जुळवा आहे का? जुळवा झाले आम्हाला, एक माझ्याकडे एक तिच्याकडे. शेवटी माझे 1 मिलियन फॉलोअर्स झाले. शेवटी लय मुश्किल नव्हते बरं 1 मिलियन, एवढं सोपं नाही आहे ते. नाही, तू पोरगी होऊ पण शकते. बात तो सही है. सांगता नाही. 2 शब्द बोलले पाहिजे यार तुम्ही काहीतरी. यार क्रिएटर लोक 2 शब्द बोलले पाहिजे. सर्वात पहिले मी ओळखलं होतं याचा काय, सॉरी, फंबल. काय राजा एक डायलॉग दिये, थोड्या वर्षापासून तो मेहनत करून राहिला. तू काय थांब, चल हट. घे चलो. सर्वात पहिले याचं टॅलेंट मी ओळखलं होतं. मी अमरावतीत कोणाही सोबत व्हिडिओ बनवू शकलो असतो, पण मी यालाच पकडलं. आता समजलं असून राहू दे, त्याचं टॅलेंट सगळ्यात आधी मी ओळखलं होतं. एक्सक्यूज मी, काय म्हटलं? कोण ओळखलं होतं सगळ्यात पहिले? कोण ओळखलं होतं? तेच तुम्ही. आता मम्मी आहे ना, तर मम्मीच ओळखणार ना आधी. मम्मी नंतर मी. मम्मीनं टॅलेंट ओळखलं नाही, मम्मीनं टॅलेंट पैदा केलं. बरोबर बोलला तू. मग तर बरोबर आहे. मम्मीने जर टॅलेंट पैदा केलं तर ओळखणारी मीच आहे. सगळ्यात पहिले मीच ओळख. बरोबर आहे, बरोबर. सगळ्यात पहिले मीच ओळख. पण ऍप्रिशिएट मी करत होतो. आहे ना, बरोबर आहे. सगळं काही केलं, क्रेडिट घेऊन घेतला स्वतः. इथे सगळेजण केक कापायचं राहूनच गेलाय. अजून पहिले फॅमिली फोटो झाले, मग माझ्यासोबत झाले, मम्मी सोबत व्हायचे आता. आणि आता एक जण नंबर लावत आहे, प्रत्येक जण आपापले फोटो काढत आहे. आणि अजून फक्त शशांकचा शूट अजून बाकीच आहे. केक कटिंग कधी होणार आहे ते माहित नाही. आणि मला भूक लागली ती वेगळी गोष्ट आहे, विचार करून ठेवा ना, मी तिकडे बसले. कारण तो खूप वेळचा घाई करून राहिलाय. लवकर जायचंय म्हणते, घरी लवकर जायचंय. त्याला प्रमोशनल शूट आहे अजून. पैन दिले 1 मिलियन लोक, पैन दिले 1 मिलियन लोक. आणि किरणला घेतो थोडा. झालं असेल ना, झालं असेल म्हटलं. चांगला नाही आला म्हणते. घे रे घे. पोस्ट हरवर पटपट आपल्या नाही ठरवले, नाही पाऊस. अजून फोटो काढायचे का तुम्हाला? ग्रुप फोटो सप्तामध्ये अगर नाही, अगर शुगर आहे म्हणून बिस्किट काढलं. बिस्किट आहे. काढले फोटो, काढले का रे?
असं कोण देतं? आता मी करतो तसं. हा आता काढ. काही नाही होत, असंच थांबतं. अबे बर्थडे नहीं है. काय ऐकून येऊन राहिले 1 मिलियन तर म्हणा. पण किती इतक्यात किती हॅपी 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 चालू आहे. सगळं हॅपी हॅपीच राहू द्या. एक 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 गुड न्यूज देऊनच राहिलोय मी. घे ना. हा. कापला मी. जिसने जन्म दिया तो उसको पहले खिलाना पड़ता. 50,000 होता मला मी एडिट केला. एक 50,000 वाला व्हिडिओ होता. 50,000 फॉलोअर झाले होते. तर आम्ही केक कटिंग करत होतो. तर अबे केक बढिया आहे बे. मी खाऊंगी. केक एक नंबर आहे. छान आहे केक. नाही थांबून जा आता. अरे मला ते चाल आधी. थांब रे सरक जरा. केक मस्त आहे पण. मेन म्हणजे हा कॉफी सारखा आहे. खूपच मस्त अरे आहे कॉफी सारखा आहे. तू खाणं होतं ना. नाही नाही चॉकलेटच आहे. आम्ही टेस्ट करतो. चांगला आहे ना. मस्त आहे. यमी यमी. तुम्ही नाही बघा मला. घ्या कट करा. तुला चाकू भेटला. तिच्या हातात आहे केक. हिला दे ना आंबूला दे ना. मला जरा मला कॉंग्रॅच्युलेट. तिथे बसून कापला करतो तू. हार्टली. गोड आहे, आंबट आहे. बसून काप. विसरून जा आता केक. गेला केक. केक. गेला परीक्षित केक. जाऊ दे तू राहू दे खाऊ नको. मॅटा पागल तू लठ्ठ होऊन जाशील चुकून. खाऊ नको राहू दे तू. नाही पण तू जिम केली सारखं चांगलं वाटते ना. है ना. हे बिस्किट आहे यामध्ये. त्याला विचार बरं जिम कॅरी कोण आहे. जिम केली कोण आहे रे? हे घे ना त्याच्याकडे. अरे खादाडे तोंडे. जिम कॅरी कोण आहे. हा, जिम केली सारखं वाटते. कॉमेडियन ऍक्टर आय कुठला. आय पाय रे एवढा चेरी उचलून. अमेरिका. आंबट असो गोड असो ते तू एवढं हा बा गोट्या वाटून आला सर काय करून आला तू. लग्नानंतर नुप्याची आवड बदललेली दिसते. यवतमाळ की पसंत. मला असं ना, काप तरी लवकर खाऊन तरी. दे ना रे, दे त्याला दे ना. तेवढा वाट मारा. अरे हात बघ केक साठी कसा करत आहे मला हसच. काय करताय. अबे का बेकार आहे. काय आलं. ते माझ्याकडे पाहून राहिले कापून दिले. एवढा slow इकडून तिकडून motion कापला. त्याला मी नाही मी केक कापला होता याने घेऊन घेतला पटकन. हा स्लो मोशन आहे त्याला आपली काय चुकी आहे. आता मी 5 मिनिटं घे झालं तर ग ओढून घे ग घे ना. त्या स्लो मोशन मुळेच तिची गाडी. आज परीक्षेच्या गाडीचा बर्थडे आणि आजच गाडी ठोकली भाऊ. घे रे. तुम्ही आठवण करून देऊ. त्याचं मन एक खाऊ द्या. ते पाहिजे गेला पुन्हा केक गेला. तू लेका कट करते तुझ्या लक्षच दे. यम नाही देत. एक काम कर परीक्षित एम ठेवून घे. तसंही लवकरच बी येणार आहे त्याच्यावर. घे रे. थांब. ओय. अरे अरे का बेकार आहे. काय उचलला तिनं. अरे उचलला तिनं. शेवटी भेटत, शेवटी भेटत. बसा बाजूला. मला ले संपला. बा, आला अध्याय गेला. तो लहान कापला होता म्हणून घेतला. लहान कापला होता. अजून लहान कापरे आता. बे भावा अशाने आता भेटणारच कोण नाही. राहिलं? तू डबल नको घेऊ रे बा. कोण राहिलं. मी घेतो कुठं? मी घेतोच नाही ना. अजून पण घेतलं नाही मी. घे. एवढंच नाही पाहिजे म्हणजे. एवढं. तुला यम पाहिजे होता हा, ना. एवढा दे एवढा दे. तू काय नाही तुला यम मला नाही पाहिजे. पाहिजे यम. या एवढा दे. यम नाही पाहिजे. नाही. याला यम नाही पाहिजे होते सांग. हा याला दे. यम नाही पाहिजे तुला. यम पाहिजे. एवढा एवढा. यम शशांक साठीच कापला होता मी. मग दे ना मला. ते यम नाही पाहिजे म्हणते यार. हा कसा आहे हा. देऊन द्यायचा होता. लवकरच बी येणार त्याच्यावर 1 बिलियन येईल ना. दे एवढा दे. तो नाही म्हणते आणि त्याने इग्नोर त्याला हे केलं ना. घे. अपमान केला. अपमान केला यमचा. घे. थांब रे तू. पाहिजे तो उचलायला किती वेळ लावला त्यांनी माहित आहे का. वा रे वा. परीक्षित. काय? याच्यावर बरोबर शेवटी आहे ना परीक्षेवरच कमेंट येते माहिती आहे. आम्ही गेम खेळत होतो ना त्याच्यावरच कमेंट होते. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका.